प्राप्त करणार आहे. हे त्याचा पुरावा आहे की अरहंताला मृत्यू मारू शकत नाही. अरहंत स्वतःहून शरीर सोडतात त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा, आणि अरहंत ग्रहस्थ होऊ शकत नाहीत. म्हणजे बाबासाहेबांच्या अंगावर शिवर नाही, आणि बाबासाहेब एकीकडे आपण बोधिसत्व म्हणतो, कारण ते बुद्ध होण्याच्या दिशेने प्रयत्नशील करतात. म्हणून 6 डिसेंबरच्या दिवशी बोधिसत्व बाबासाहेबांना निब्बाण प्राप्त झाले असे म्हणू नये, कारण की तो त्यांचा अपमान होईल. दुसरी गोष्ट, मग बाबासाहेबास परिनिर्वाण दिवस असं म्हणावं का मग 6 डिसेंबरला? तर नाही, तेही योग्य नाही आहे. कारण परिनिर्वाण हा शब्द तथागत अरहंताच्या शरीर त्यागण्याच्या विधीला परिनिर्वाण म्हणतात. भगवंताच्या काळामध्ये जे त्यांचे भिक्षू आणि भिक्षुणी अरहंत होत होते आणि अरहंत होऊन शरीर सोडतात, त्यागतात, त्या त्यागण्याच्या विधीला परिनिर्वाण म्हणतात. बाबासाहेब अरहंत नसल्यामुळे बाबासाहेबाच्या शरीर सोडण्याच्या विधीला परिनिर्वाण म्हणणे हे अनुचित आहे. कारण परिनिर्वाण प्राप्त केवळ अरहंत भिक्षू आणि भिक्षूंनाच प्राप्त होते. परिनिर्वाण बी येत नाही. आणि ह्या लोकांना तू कसं समजून सांगशील एवढा भेद या शब्दाचा? यांच्या कुळातून, यांच्या गोत्रातून, यांच्या कुळातून कोणीतरी असा एखादा भिक्षू येईल म्हणे आणि तो यांना समजून सांगेल म्हणे, तेव्हा यांना ते पटन म्हणे. त्यामुळे तिने मला असं शब्दात रेकॉर्डिंग सांगितलं. आता ती ह्यावेळेस पण सांगणार आहे. आणि मग त्यांनी मला फोन केला म्हणे, अच्छा हुआ ज्ञान रक्षित, तू बाबा साहब को महाप्रयाण शब्द यूज कर रहा है, यही सच्चा शब्द है और यही बाबा साहब का सन्मान आहे. कारण बाबासाहेब अरहंत नव्हते, बोधिसत्व होते, भावी बुद्ध आहेत. म्हणजे जी मोठी गोष्ट आहे लोक ती छोटी करत आहेत. भावी बुद्ध म्हणजे भविष्यातले बुद्ध आहेत.